नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यशास्त्र विषयाच्या आजच्या लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत 3 जे प्रकरण आहेत राज्यशास्त्राच्या त्या तिन्ही प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे आणि मी तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. तर हे तीनही प्रकरण आपण अभ्यासले. आज आपण ह्या तीनही प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर, समजून घेतल्यानंतर आता आपण एक-एक करून एक-एक जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा स्वाध्याय पाहूया. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आज तिसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तुम्हाला मी स्पष्ट करून सांगणार आहे, की कशाप्रकारे तुम्ही त्या स्वाध्याय जो दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये, त्याची प्रश्न उत्तरं तुम्ही कशा प्रकारे लिहायचे आहेत. तर आज मी तिसरं प्रकरण घेतलेलं आहे, कारण की आत्ताच आपलं मागच्या आठवड्यामध्ये तिसरं प्रकरण संपलेलं आहे. त्यामुळं तुमच्या अजून ते चांगल्या प्रकारे लक्षात असेल. तर मग आपण अगोदर तिसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय सोडवूया आणि त्यानंतर मग उद्याच्या लेक्चरला आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय सोडवायला घेऊयात. तर हा स्वाध्याय सोडवण्यासाठी किंवा स्वाध्याय तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी एक व्हिडिओ क्लिप आणलेली आहे किंवा पी-पी-टी आणलेला आहे. जेणेकरून मी तुम्हाला समजावून सांगत असताना तुम्ही स्लाइड्सवरती ती प्रश्नांची उत्तरं देखील पाहू शकता, वाचू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर ती प्रश्न उत्तरं लिहायची असतील, तर हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही किंवा मग डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन प्रश्न उत्तरं देखील लिहू शकता. तर अशा प्रकारे आपण आज हे आपलं जे तिसरं प्रकरण आहे 1991 नंतरच्या समस्या आणि संकल्पना यामधील आपण मानवतावादी प्रश्न अभ्यासत आहोत. तर त्या मानवतावादी प्रश्नांचा जो स्वाध्याय आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. तर सुरू करूयात आपण हे. तर 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न हे आपलं तिसरं प्रकरण आहे आणि त्याचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत. तर पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 अ. यामध्ये आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पर्याय दिलेले आहेत 4 अ, ब, क, ड आणि त्या 4 पर्यायांमधून आपल्याला एक योग्य पर्याय निवडायचा आहे आणि ते विधान पूर्ण करायचं आहे. तर त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे रिओ दी जानेरिओ अर्थ समिट 1992 मध्ये जी झाली ती यावर लक्ष केंद्रित करतो. कशावर लक्ष केंद्रित करतो? अ त्यांनी पर्याय दिलेला आहे पर्यावरण व विकास. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. रिओ दी जानेरिओ अर्थ समिट 1992 यावर लक्ष केंद्रित करतो. अ पर्यावरण व विकास, ब आण्विक प्रसारबंदी, क आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ड लिंगभाव निगडीत समस्या. तर याचं उत्तर काय आहे? रिओ दी जानेरिओ अर्थ समिट 1992 पर्यावरण व विकास म्हणजे आपला जो अपर्याय आहे तो बरोबर आहे. अपर्याय आहे पर्यावरण व विकास यावर लक्ष केंद्रित करतो. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे आज भारताने जो लिंगभाव दृष्टिकोन स्वीकारलेला आहे तो कशावरती लक्ष केंद्रित करतो? आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो. अ शिक्षण, ब लोककल्याण, क विकास की ड सक्षमीकरण. तर याचा योग्य पर्याय आहे किंवा योग्य उत्तर आहे सक्षमीकरण. आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो. त्याचं उत्तर आहे सक्षमीकरणावरती. त्यानंतर आपण ब पुढचा प्रश्न घेऊया. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. एक विधान दिलेलं आहे तुम्हाला. बऱ्याच वेळेस मी बघितलेला आहे पेपर तुम्ही जेव्हा लिहिता त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न दिलेला असतो की दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. की कोणती संकल्पना आहे? एक विधान दिलं जातं आणि त्या विधानासाठी आपण कोणती संकल्पना वापरणार? तर मग आपण पाहूया. मागच्या वर्षी तुम्हाला दिलेला होता एक पर्याय एक विधान दिलेलं होतं की अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांमध्ये चाललेले युद्ध त्याला काय म्हणणार? तर त्याचं उत्तर होतं शीतयुद्ध. कोणत्या प्रकारचं युद्ध होतं ते? शीतयुद्ध. पण बऱ्याच मुलांना ते लिहिता आलेलं नाही. त्यामुळं हा जो आकडा आहे किंवा ब जो प्रश्न आहे तो चांगल्यापैकी तुम्ही व्यवस्थित वाचा. कारण की
आता ह्या वर्षीचा तुमचा जो सिलेबस आहे तो खूप सोपा आहे. त्याचबरोबर तुमची प्रश्नपत्रिका जी बनवली गेलेली आहे किंवा स्वाध्याय जो दिलेला आहे, त्याच्यामध्ये खूप ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न आहेत. जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याची उत्तरं लिहिता येतील आणि एका-एका शब्दांमध्ये ते उत्तरं लिहायचे आहेत. तर ब आपला जो आहे, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, जास्त उत्पादन देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, सिंचन पद्धतीचा विस्तार. मग कशाच्या द्वारे केलेला आहे? हरित क्रांती. हरित क्रांतीमध्ये काय अभिप्रेत होतं? हरित क्रांती ही जी संकल्पना आहे, त्यामध्ये काय अभिप्रेत होतं? तर जास्त उत्पादन देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास आणि सिंचन पद्धतीचा विस्तार. हे हरित क्रांतीमध्ये अपेक्षित होतं. त्यानंतर दुसरं विधान आहे, भारतीय सरकारचा विचार गट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देतं. कोण? तर उत्तर आहे नीती आयोग. भारताचा जो नीती आयोग आहे, तो भारतीय सरकारचा विचार गट म्हणून काम करतो व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देतो. त्यानंतर आपला प्रश्न दुसरा आहे, खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. फक्त चूक की बरोबर एवढंच लिहून सोडून द्यायचं नाहीये. तर चूक ते विधान चूक आहे की बरोबर आहे, ते चूक असेल तर त्याचं कारण काय आहे आणि बरोबर असेल तर कारण काय आहे, असं दोन्ही तुम्हाला लिहायचे आहे. म्हणजे तुम्हाला 2 मार्क्स मिळणार, पूर्ण मार्क्स मिळणार. म्हणून मग चूक की बरोबर तेही लिहायचं आणि त्याचं कारण देखील लिहायचं. पाहूया आपण प्रश्न. पहिला प्रश्न, नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. विधान आहे, नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. त्याचं उत्तर आहे चूक. का? कारण मार्च 1950 मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती किंवा स्थापना केलेली आहे. पुन्हा ऐका, नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. हे चूक आहे. कारण नियोजन आयोगाची निर्मिती कशासाठी झालेली आहे? तर 1950 मध्ये भारत सरकारने या आयोगाची निर्मिती लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी केलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे दुसरा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. चूक की बरोबर? तर त्याचं उत्तर आहे बरोबर. कारण 1990 मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. यात महिलांच्या हक्काचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली. ठीक आहे, हे सर्व आपण स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा एकदा मी दुसरा प्रश्न, दुसरं जे विधान आहे ते रिपीट करते आणि त्याचं उत्तर देखील तुम्हाला सांगते. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. त्याचं उत्तर आहे बरोबर. कारण 1990 मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली आणि यात महिलांच्या हक्काचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण प्रश्न तिसरा पाहूया, सहसंबंध स्पष्ट करा. मग सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी आपल्याला प्रश्न दिलेले असतात की महिला सक्षमीकरण ही जी संकल्पना आहे आणि शाश्वत विकास जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये काय संबंध आहे, त्यांचा सहसंबंध आपल्याला अभ्यासायचा आहे. तर असे विधान तुम्हाला दिले जातात आणि त्या दोन संकल्पनांचा एकमेकांशी असलेला सहसंबंध काय आहे तो आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर हा प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यातला पहिला प्रश्न आपण घेऊया सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी, महिला सक्षमीकरण व शाश्वत विकास. तर ह्याच्यामधील सहसंबंध आपण कशा प्रकारे स्पष्ट करणार आहोत? तर 1970 नंतर महिला सक्षमीकरण ही संकल्पना महत्वाची संकल्पना व तत्वप्रणाली मानली जाऊ लागली. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्यात त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता निर्माण करणे. महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत त्यांना शिक्षणाची व रोजगाराची समान संधी उपलब्ध करून देणे. उद्यमशील महिला एकत्र येऊन स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून स्वतःचा व समाजाचा शाश्वत विकास घडवून आणतात. सक्षमीकरण झालं तर विकास होतो. म्हणजे
हे जे उत्तर आहे ते मी पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं स्पष्ट करून सांगते, की सक्षमीकरणाची व्याख्या आपण पाहिलेली आहे, की सक्षमीकरण म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीमध्ये जे गरिबीत आहेत, दारिद्र्यात आहेत किंवा मागासलेले आहेत, जे समाजाच्या किंवा विकासाच्या मुख्य प्रवाहात नाहीयेत, तर त्यांना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना राजकीय, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे, म्हणजे त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करायची, जेणेकरून ते पुढे येतील. मग आत्मविश्वास आणि सक्षम कशा प्रकारे आपण करू शकतो, तर त्यासाठी आवश्यक आहे शिक्षण. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या देखील ती व्यक्ती सक्षम झाली पाहिजे. त्याच्याकडे पैसे देखील असायला पाहिजेत, जेणेकरून ते त्याचे मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला जर सक्षम बनवायचं, तर त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, तर शिक्षण, त्याचबरोबर आरोग्य सुविधा, त्याचबरोबर त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीला अ, जे आर्थिक विकास आहे तो तिचा झाला पाहिजे. म्हणजे तिला रोजगार मिळाला पाहिजे किंवा त्या व्यक्तीकडे पैसे कमवण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे त्या व्यक्तीमध्ये. शिक्षण, त्याचबरोबर आरोग्य सुविधा, संरक्षण, त्याचबरोबर आर्थिक विकास, राजकीय क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीला सहभागी होता आलं पाहिजे. म्हणजे जे सरकार आहे त्याच्यापुढे आपल्या मागण्या त्यांना मांडता आल्या पाहिजेत. मग ह्या गोष्टी जेव्हा होतील, त्याचबरोबर समानता, समता ही गोष्ट देखील गरजेची आहे. तर ह्या गोष्टी जेव्हा त्या व्यक्तीला मिळतील, त्यावेळेस ती व्यक्ती स्वतःला सक्षम बनवू शकते आणि त्यानंतर मग तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. मग अशा प्रकारे आपल्याला महिलांना सक्षम करायचं आहे, जेणेकरून त्या महिलांचा विकास होईल आणि महिलांचा विकास झाला की कुटुंबाचा, समाजाचा आणि आपोआपच देशाचा विकास होणार आहे. म्हणून महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास ह्या 2 संकल्पना आहेत. त्या एकमेकांशी कशाप्रकारे संबंधित आहेत, तर त्यांचा सहसंबंध आपण अशा प्रकारे स्पष्ट करतो, की 1970 नंतर महिला सक्षमीकरण ही संकल्पना आणि तत्वप्रणाली पुढे आलेली आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता निर्माण करणे. कोणत्याही व्यक्तीला सक्षम करायचं म्हणजे अशा क्षमता निर्माण करायच्या त्या व्यक्तीमध्ये, की जेणेकरून ती व्यक्ती तिच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकेल. मग महिला सक्षमीकरण म्हणजे काय? महिलांना सक्षम करायचंय म्हणजे त्या महिलांमध्ये देखील आत्मविश्वास जागृत करायचा आहे, जेणेकरून त्या स्वतःच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा किंवा अधिभौतिक गरजा ज्या आहेत, त्या स्वतःच्या स्वतः पूर्ण करू शकतील. आणि म्हणून मग महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत त्यांना शिक्षणाची व रोजगाराची समान संधी उपलब्ध करून दिली जाते. उद्यमशील महिला एकत्र येऊन स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून स्वतःचा व समाजाचा शाश्वत विकास घडवून आणतात. स्वयंसहायता हे गट काय करतात? महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करतात. मग अशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या सक्षम करून देखील महिलांचं सक्षमीकरण करता येतं. मग अशा प्रकारे महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास ह्या ज्या 2 संकल्पना आहेत त्या एकमेकांशी संबंधित आहेत. त्यांचा सहसंबंध आपल्याला अशा प्रकारे स्पष्ट करता येईल. आपण दुसऱ्या 2 संकल्पना घेणार आहोत सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी, गरिबी आणि विकास. मग आता गरिबी आणि विकास यामधील सहसंबंध कशा प्रकारे स्पष्ट करायचा आहे, तर गरिबी आणि विकास या 2 परस्पर विरोधी संकल्पना आहेत. गरिबी आणि विकास परस्पर विरोधी संकल्पना आहेत. गरिबी म्हणजे मिळकतीचा आणि उत्पादनांच्या साधनांचा अभाव. मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच, गरिबीची व्याख्या पाहिलेली आहे आपण आणि विकासाची व्याख्या पाहिलेली आहे. गरीब कशाला म्हणायचं, तर काही गोष्टींचा अभाव आहे. शिक्षणाचा अभाव, गरिबीत शिक्षणाचा अभाव, मागासलेपणा, दारिद्र्य निर्मूलन अशा कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा दुर्लक्षित घटकांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. त्याद्वारा त्यांचे दारिद्र्य दूर करून त्यांच्या विकासाचा मार्ग सोपा होईल. आता गरिबी आणि विकास या 2 परस्पर विरोधी संकल्पना आहेत, परंतु गरिबी कमी करण्यासाठी आपल्याला विकासाच्या काही दृष्टिकोन स्वीकारावे लागतात. म्हणजे विकास करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, तर गरिबी दूर करायची आहे, मागासलेपणा दूर करायचा आहे, दारिद्र्य कमी करायचं आहे. मग ही गरिबी आणि विकास यांच्यातील जो सहसंबंध आहे तो कशा प्रकारे स्पष्ट करायचा, तर विकासासाठी ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्या वेगवेगळ्या योजनांद्वारे गरिबी जे आहे किंवा गरीब जे घटक आहेत, गरीब जे लोक आहे, गरीब जो समाज आहे, ज्याच्यामध्ये शिक्षण नाहीये, मागासलेपणा आहे, दारिद्र्य आहे, त्यांच्यासाठी दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम हाती घ्यायचेत. ह्या दुर्लक्षित जे घटक आहेत, जे गरीब आहेत, दारिद्र्यात आहेत, मागासलेले आहेत, त्या दुर्लक्षित घटकांना रोजगार निर्माण करून द्यायचा आहे, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची, त्यांचं दारिद्र्य दूर करायचंय.
आणि अशा प्रकारच्या विकासाच्या योजना आखायच्यात आणि त्या विकासाच्या योजनांद्वारे गरिबी आणि दारिद्र्य कमी करायचं आहे, गरिबीचं निर्मूलन करायचं आहे आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी गरिबीचे निर्मूलन आवश्यक आहे. म्हणजे विकास घडवून आणायचा असेल तर दारिद्र्य, गरिबी, मागासलेपणा दूर झाला पाहिजे. त्यासाठी विकास करत असताना विकासाच्या अशा योजना राबवायच्या ज्याद्वारे आपण गरिबी कमी करू शकू आणि त्यानंतर मग आपल्या देशाचा देखील आर्थिक विकास होऊ शकतो. मग स्वातंत्र्यानंतर ह्या जी संकल्पना आहे गरिबी दूर करणे ह्याच्यावरती जास्तीत जास्त जोर दिला गेला आहे. त्यामुळे भारतातील गरिबीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आर्थिक विकासात वाढ होत आहे. अशा प्रकारे आपण गरिबी आणि विकास यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करूया. प्रश्न चौथा आहे आपले मत नोंदवा. इथे तुम्ही तुमचे मत नोंदवायचे आहे. एखादा प्रश्न, एखादं विधान दिलं जातं आणि त्या विधानावरती तुम्हाला तुमचं काय मत आहे ते मांडायचं आहे. मग तुमचं मत काही असू शकतं, माझ्यापेक्षा वेगळं असू शकतं, इतरांपेक्षा वेगळं असू शकतं. पण तुम्ही ते तुमचं मत मांडायचं तिथं तुम्हाला स्वातंत्र्य आहे आणि आपल्या विषयाला धरून ते स्पष्ट करायचं आहे. मग आता तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, की पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. एक विधान दिलेलं आहे, की पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. मग तुम्हाला काय वाटत आहे? होय, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. नेहमी तुमचे विचार किंवा मत जे आहे ते मांडत असताना आपण सकारात्मक बाजूने मांडायचं आहे. अशा प्रकारचं विधान जेव्हा तुम्हाला येतं, की पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. होय, आज काळाची गरज आहे. मग का गरज आहे? तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडू शकता. मी तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे, एक कल्पना दिलेली आहे, की कशाप्रकारे उत्तर असायला हवं. तर यामध्ये उत्तर आहे होय, हे विधानाशी मी सहमत आहे. कारण पर्यावरणाचे संरक्षण करणे म्हणजे उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करणे होय. आपल्याकडे ऊर्जेची साधने मर्यादित आहेत. ऊर्जेची साधने म्हणजे कोणती? आपण ज्याद्वारे आपले जे वेगवेगळे उद्योग व्यवसाय चालू आहेत, वाहतूक, दळणवळण सुविधा चालू आहेत, म्हणजे जे खनिज तेल आहे, ऑइल आहे, तर ह्या सर्व गोष्टी, गॅस आहे. तर ही सर्व ऊर्जेची साधने जी आहेत ती मर्यादित आहेत. ती एक ना एक दिवस संपून जाणार आहेत. मग त्यांचा अतिवापर केल्यास ती संपून जाईल. म्हणून त्यांचे जतन करणे, त्याचबरोबर पर्यायी स्रोतांची निर्मिती करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्याद्वारे आपण ऊर्जा निर्माण करू शकतो, त्या अशा प्रकारच्या स्रोतांची निर्मिती आपण केली पाहिजे. म्हणजे जसं की टायडल एनर्जी आहे, ज्या लाटांद्वारे एनर्जी निर्माण केली जाते समुद्राच्या किंवा मग सौर ऊर्जा आहे, जो सर्वत्र उपलब्ध असलेला ऊर्जेचा स्रोत आहे. मग अशा प्रकारे आपण पर्यायी ऊर्जाच्या स्रोतांची देखील निर्मिती केली पाहिजे. कारण की आपल्याकडे जे उपलब्ध ऊर्जेचे स्रोत आहेत, जे पारंपरिक ऊर्जेचे स्रोत आहेत, ते एक ना एक दिवस संपून जाणार आहेत. त्यांचे साठे एक दिवस संपून जाणार आहेत. त्यांचा अतिवापर आपण करत आहोत. तो अतिवापर टाळला पाहिजे. त्याचबरोबर पर्यायी ऊर्जेचे जे स्रोत आहेत त्यांची निर्मिती करणं गरजेचं आहे. असे झाले तरच आपल्याला पुढील पिढीला काही देता येईल. आपल्याला शाश्वत विकास तरच करता येईल किंवा आपल्या पिढीसाठी देखील आपल्याला जतन करून ठेवायचं आहे. तर जर आपण तसं केलं नाही तर काय होईल मग? त्यांच्यासाठी काही ठेवता येईल, अन्यथा प्रदूषण, रोग, पाण्याची टंचाई, प्रदूषण निर्माण होईल, खूप रोगराई पसरेल, पाण्याची टंचाई निर्माण होईल पुढच्या पिढीसाठी, जैवविविधतेला धोका निर्माण होईल. जे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी आपण जंगलांमध्ये जी जैवविविधता पाहतो, वेगवेगळे वनस्पती, झाडे पाहतो, ते त्यांना धोका निर्माण होईल, ते कमी होऊन जातील, ते नष्ट होतील. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना वारसा म्हणून राहतील. म्हणून पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं मत नोंदवायचं आहे. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे या विधानाबद्दल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न अभ्यासणार आहोत. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे हरित क्रांती म्हणजे काय? आणि दुसरा प्रश्न आहे सक्षमीकरण म्हणजे काय? ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा. आता हा हरित क्रांती म्हणजे काय? हरित क्रांतीचा जो पार्ट आहे, भाग आहे तुमच्या पुस्तकामधून, तुमच्या अभ्यासामधून सध्या वगळलेला आहे. तो तुमच्या स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे. तर स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे म्हणून मी एक तुम्हाला वाचून दाखवते, की हरित क्रांतीमध्ये काय अभिप्रेत आहे, हरित क्रांती म्हणजे काय, तुमच्या एक लक्षात राहण्यासाठी हे मी तुम्हाला प्रकरण स्पष्ट करताना देखील सांगितलेलं आहे. हरित क्रांती म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जातींच्या बियाणांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार होय. हरित क्रांतीचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे हे होते.
स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारत हा कृषीप्रधान देश असून सुद्धा देशाला आपली गरज भागविण्यासाठी बाहेर देशातून दुसऱ्या देशांतून अन्नधान्य आयात करावे लागले. ही समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने शेतीच्या विकासावर जोर दिला, कृषी संशोधन केले. यामुळे 60च्या दशकात भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. ही सर्व प्रक्रिया हरित क्रांती म्हणून ओळखली जाते. आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. सक्षमीकरण म्हणजे काय? ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा. तर सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो. यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात. या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो. तिचा स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ निर्माण होते. अशा प्रकारे पारंपरिक अर्थाने दुर्बल समजल्या जाणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या प्रक्रियेला सक्षमीकरण म्हणतात. सक्षमीकरणासाठी काय उपाय दिलेले आहेत? काही संविधानिक तरतुदी आहेत आणि काही वैधानिक तरतुदी आहेत. तर आपण अशा ह्या संविधानिक तरतुदी ज्या आहेत त्या पाहणार आहोत, की भारताच्या संविधानात विविध मागास गटांच्या सक्षमीकरणासाठी काही तरतुदी नमूद केलेल्या आहेत. भारताच्या संविधानामध्ये देखील मूलभूत हक्क, त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत आणि त्यामध्ये देखील सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. समानतेचा हक्क सर्वात महत्त्वाचा आहे. वंचित, शोषित घटकांच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी संसदेला कायदे करण्याचा अधिकार देखील दिलेला आहे. त्यानंतर वैधानिक तरतुदी काय आहेत? तर गरिबी निर्मूलनासाठी, त्याचबरोबर उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी महिलांसाठी वेगवेगळे कायदे केलेले आहेत. महिलांसाठी हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. नुकताच झालेला 2019 मध्ये मुस्लिम महिलांसाठी जो विवाह संबंधीचा कायदा आहे तो आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे कायदे करून औद्योगिक व कृषी उत्पादन वाढीसाठी उपाययोजना करून सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला प्रश्न 6 पाहायचा आहे. मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. हा जो प्रश्न आहे, भारतीय महिलांची स्थिती, हा आपण प्रकरण अभ्यासत असताना मी तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगितलेला आहे आणि त्यावरतीच हा प्रश्न आलेला आहे. महिलांची स्थिती, भारतीय महिलांची स्थिती कशा प्रकारची आहे? तर 4 मुद्दे आहेत त्यामध्ये आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आर्थिक असमानता, तस्करी व शोषण, साक्षरतेचे प्रमाण आणि राजकीय प्रतिनिधित्व. मग महिलांची स्थिती, तुम्हाला भारतीय महिलांची स्थिती स्पष्ट करायची आहे. उत्तरामध्ये ह्या 4ही मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पहिला मुद्दा घेऊया आपण, आर्थिक असमानता. तर भारतातील सगळ्यात मोठ्या समस्येपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनातील दरी. आर्थिक समानता काय आहे? असमानता काय आहे? तर भारतामध्ये स्त्री पुरुष जे आहेत त्यांना समान आर्थिक संधी उपलब्ध नाहीयेत. रोजगार पण समान नाही, मिळत नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची जी आर्थिक गोष्ट असेल तिथे असमानता आपल्याला दिसते. मग श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी कमी आहे. हे तुम्ही त्या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर तस्करी व शोषण, मी तुम्हाला प्रकरण एक्सप्लेन करताना देखील सांगितलेलं आहे, की संयुक्त राष्ट्र संघटनेची जी गुन्हे अन्वेषण विभाग आहे, मादक पदार्थ व गुन्हे अन्वेषण विभाग, ह्या विभागाने भारतामध्ये सर्वेक्षण करून एक अहवाल सादर केला आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे 2013 मध्ये, की भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी त्यांची तस्करी केली जाते. त्याचबरोबर पुढे त्यांचे शोषण केले जाते, त्यांच्याकडून घरकाम करून घेतले जाते, त्यांना घरकामामध्ये राबवले जाते, शोषण केले जाते आणि त्यानंतर मग त्यांना सोडून दिलं जातं, परित्यक्ता म्हणून सोडून दिलं जातं. त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात आणि त्यांना मोलकरीण म्हणून राबवले जातं. अशा प्रकारे दुसरा मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे, तस्करी व शोषण. 2013 साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ व गुन्हे अन्वेषण विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केले जात असल्याचे म्हटले आहे. हात पुढे आणि ह्यामध्येच पुढे नमूद केले आहे, की त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात आणि त्यांना मोलकरीण म्हणून राबवून घेण्यात येते. जो तिसरा मुद्दा आहे, साक्षरतेचे प्रमाण. भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण कसे आहे ते आपल्याला या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे. तर पुरुषांच्या तुलनेत म्हणजे 2011 मध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये असं नोंदवण्यात आलेलं आहे, की पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण भारतामध्ये 82.14% इतके आहे आणि महिलांचे प्रमाण किती आहे तर 65.46%.
मग हे तुम्हाला ह्या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे, की भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. 2011च्या जनगणनेनुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण 82.14% आहे, तर महिलांमधील प्रमाण 65.46% आहे. पुढचा मुद्दा आहे राजकीय प्रतिनिधित्व. यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये महिलांचं जे प्रमाण आहे ते कशाप्रकारे आहे, महिलांचं या क्षेत्रामध्ये कशाप्रकारे योगदान आहे किंवा किती त्या तिथे ॲक्टिव्ह आहेत, किती त्या राजकीय क्षेत्रामध्ये महिला आपल्याला दिसतात. तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत, राज्यातील विधिमंडळात म्हणजे केंद्रामध्ये जी संसद आहे, लोकसभा, राज्यसभा आणि राज्यातील विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद ह्यामध्ये महिलांचे असलेले प्रमाण हे खूप कमी आहे, अत्यल्प प्रमाण आहे आणि ही एक समस्या आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधिमंडळांमध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या राहिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण प्रकरण 3 जे आहे त्या प्रकरण 3चा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर समजून घेतलेलं आहे ते प्रकरण आणि आज आपण त्या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो देखील अभ्यासलेला आहे. तर हा स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित पहा हा व्हिडिओ लेक्चर आणि त्यानंतर मग हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. फक्त त्याला स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या मोबाईलमध्ये ठेवायचं नाहीये. तुमच्या वहीमध्ये हे सर्व प्रश्न उत्तरं लिहून काढा आणि ते WhatsAppवरती टाका. याचे जे नोट्स आहेत या प्रकरणाचे ते मी तुम्हाला पाठवणार आहे. त्याचबरोबर पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये देखील जो बदल झालेला आहे त्या बदलानुसार तुम्हाला नोट्स मी पाठवणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती काही माहिती पाठवलेली आहे, की कशाप्रकारे राज्यशास्त्र विषयाचा जो सिलेबस कमी केलेला आहे, त्या कमी केलेल्या सिलेबसमध्ये कोणकोणते घटक कमी केलेले आहेत, ते देखील तुम्हाला मी पाठवलेलं आहे. ते व्यवस्थित पहा. तर अभ्यास करत राहा. धन्यवाद.